इयत्ता 10वी भूमिती उजळणी वर्ग प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय. मुलांनो, पायथागोरसच्या प्रमेयाची ओळख याआधी तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये झालेली आहे. आज आपण पुन्हा त्याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण त्या प्रमेयाची व्याख्या पाहू. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशांचा असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात आणि काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे नाव आहे. बघा, ABC हा काटकोन त्रिकोण आहे कारण कोन ABC हा 90 अंश आणि AC ही बाजू काटकोनासमोरची आहे, तिला आपण कर्ण म्हणतो. व्याख्या बघूया. कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच त्रिकोण ABC मध्ये कोन ABC 90 म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. काटकोन समोरची बाजू AC हा कर्ण आहे, BC ही बाजू पाया आणि AB ही बाजू उंची आहे. आता आपण प्रमेय बघतोय. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे ACचा वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजे BC वर्ग आणि उंची वर्ग म्हणजे AB वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AB वर्ग. याला पायथागोरसचे प्रमेय म्हणतात. कोणत्याही त्रिकोणाला 3 बाजू असतात हे माहीत आहे. काटकोन त्रिकोणाची 3 बाजू म्हणजेच आपण त्याला पायथागोरसची त्रिके असं म्हणू शकतो. त्रिके म्हणजे 3 बाजू. पायथागोरसच्या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू म्हणजे त्रिके. आता त्याची व्याख्या अशी आहे. आपल्याला 3 नैसर्गिक संख्या घेता येतील. कशा घ्यायच्या त्या? तर 3 पैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्या संख्यांना पायथागोरसची त्रिके म्हणता येते. उदाहरणार्थ 3, 4, 5 हे पहिलं त्रिक आहे. 5, 12, 13 हे दुसरं त्रिक आहे. 9, 40, 41 हे आणखी एका त्रिकाचं उदाहरण आहे. तर आता आपण पहिलं त्रिक बघूया. 3, 4 आणि 5. यामध्ये सर्वात मोठी बाजू 5 म्हणून 5चा वर्ग म्हणजे किती? 25 बरोबर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. 16 अधिक 9 बरोबर 25. म्हणून 3, 4, 5 हे त्रिक काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू दर्शवते. तसेच 5, 12 आणि 13 या 3 त्रिकोणाच्या 3 बाजू घेतल्या आपण. सर्वात मोठी बाजू 13. 13चा वर्ग 169. 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज 25 अधिक 144 बरोबर 169. म्हणून 5, 12 आणि 13 हे त्रिक काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू दर्शवते. आता पायथागोरसचं त्रिक कसं ओळखायचं त्यासाठी एक सूत्र आहे. तर बघूया. A आणि B या 2 नैसर्गिक संख्या असतील आणि A मोठा B पेक्षा असेल तर A वर्ग अधिक B वर्ग ही एक बाजू, A वर्ग वजा B वर्ग ही 2 बाजू दुसरी बाजू आणि 2AB ही तिसरी बाजू आहे. हे आपल्याला दाखवता येईल.
आपल्याला 8वीमध्ये वर्गाची सूत्र झालेली आहेत. ए आणि बी या दोन नैसर्गिक संख्या असतील किंवा संख्या असतील तर ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ए वजा बीचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ही आपण सूत्र आधीच माहिती आहेत आपल्याला. तर या सूत्रांचा वापर करून आपण ए वर्ग अधिक बी वर्गचा वर्ग केला. ए वर्ग अधिक बी वर्गचा वर्ग केला तर ए वर्गचा वर्ग म्हणजे ए घातांक 4, बी वर्गचा वर्ग म्हणजे बी घातांक 4 आणि मधलं पद हे दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणून 2a वर्ग बी वर्ग. म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग याचा वर्ग बरोबर ए घातांक 4 अधिक 2a वर्ग बी वर्ग अधिक बी घातांक 4. तसंच ए वर्ग वजा बी वर्गचा वर्ग बरोबर ए घातांक 4 वजा 2a वर्ग बी वर्ग अधिक बी घातांक 4. 2abचा वर्ग बरोबर 4a वर्ग बी वर्ग. आता लक्ष द्या, ए वर्ग अधिक बी वर्ग ही एक बाजू मानली आपण, ए वर्ग वजा बी वर्ग ही दुसरी बाजू मानली आणि 2ab ही तिसरी बाजू मानली. तर आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्गचा वर्ग अधिक 2ab वर्ग जर केले आपण तर त्याचं उत्तर आहे ए घातांक 4 वजा 2a वर्ग बी वर्ग अधिक बी घातांक 4 आणि 2abचा वर्ग आहे 4a वर्ग बी वर्ग. 4मधून 2 गेले म्हणजे 2a वर्ग बी वर्ग. तुमच्या लक्षात आलं असेल ए वर्ग वजा बी वर्गचा वर्ग आणि 2abचा वर्ग यांची बेरीज ही ए वर्ग अधिक बी वर्ग यांच्या वर्गाबरोबर येते. म्हणजेच पायथागोरसचं प्रमेय आपण सिद्ध करू शकतो. ए वर्ग अधिक बी वर्गचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा बी वर्गचा वर्ग अधिक 2abचा वर्ग. त्रिक आहे ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग आणि 2ab हे पायथागोरसचं त्रिक आहे. हे आपल्याला दाखवता येतं. यासाठी आपण एक उदाहरण घेतोय. ए बरोबर 4 आणि बी बरोबर 3 घेतोय आपण. ए मोठा बी पेक्षा पाहिजे म्हणून ए बरोबर 4 आणि बी बरोबर 3 घेतोय. हे तिसरं त्रिक आहे, पायथागोरसचं तिसरं त्रिक आहे. म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर 16 अधिक 9 25 आणि ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 4चा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 16 वजा 9 7 आणि 2ab म्हणजे 2 गुणिले 4 गुणिले 3 24 म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग ही सगळ्यात मोठी बाजू आली 25, ए वर्ग वजा बी वर्ग ही लहान बाजू आली 7 आणि 2ab ही बाजू आली 24. 25चा वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग म्हणजेच 625 बरोबर 625 म्हणून 7, 24 आणि 25 हे पायथागोरसचं त्रिक आहे. पहिलं त्रिक कसं काढतोय आपण? एची किंमत 2, बीची किंमत 1, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर 5, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 2चा वर्ग वजा 1चा वर्ग बरोबर 3 आणि 2ab बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर 4. सर्वात लहान बाजू 3, मधली बाजू 4 आणि 5 हा कर्ण. हे पायथागोरसचं त्रिक आहे. म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा ए आणि बी अशा दोन संख्या वापरल्या आणि ए मोठा बी असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग हा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. ए वर्ग वजा बी वर्ग ही सर्वात लहान बाजू आहे आणि 2ab
ही मधली बाजू आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण दोन काटकोन त्रिकोण बघतोय. एक समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे त्याच्या कोनांची मापं 45 अंश, 45 अंश आणि 90 अशी आहेत. एक कोन काटकोन आणि इतर दोन कोन 45, 45. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण 45, 45, 90 अंश. याच्यामध्ये एक कोन 90 अंश आणि उरलेले दोन 45, 45 अंश प्रत्येकी. याचा अर्थ दोन बाजू समान. दोन बाजू समान. ए बी बरोबर बी सी. तर त्याचा कर्ण किती असेल मग? ए बी वर्ग म्हणजे 1चा वर्ग, बी सी वर्ग म्हणजे 1चा वर्ग, 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजे 2. म्हणून ए सी बरोबर वर्गमुळात 2. ए सी बरोबर वर्गमुळात 2. म्हणजेच 45, 45, 90 अंश या काटकोन त्रिकोणाच्या बाजू या 1, 1 वर्गमुळात 2, 1, 1 वर्गमुळात 2. म्हणजेच कर्ण हा नेहमी बाजू गुणिले वर्गमुळात 2 आणि बाजू ही नेहमी कर्ण भागिले वर्गमुळात 2 अशी असेल. पुन्हा एकदा, ए बी सी या काटकोन त्रिकोणात जर कोन 45, 45, 90 अंश असतील तर तो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. ए बी बरोबर बी सी बरोबर प्रत्येकी 1 एकक असेल तर कर्ण हा वर्गमुळात 2 एकक असेल. म्हणून कर्ण हा नेहमी बाजू गुणिले वर्गमुळात 2 आणि बाजू ही कर्ण भागिले वर्गमुळात 2 इतकी असेल. हे कशासाठी? तर समद्विभुज काटकोन त्रिकोणासाठी. समद्विभुज काटकोन त्रिकोणासाठी. आता दुसरं आहे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाच्या त्रिकोणाचं प्रमेय. 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाच्या त्रिकोणाचं प्रमेय. जर एखाद्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल, एक कोन 30 अंश आणि दुसरा 60 अंश असेल तर हा 30, 60, 90 अंशांचा त्रिकोण झाला. 30, 60, 90 अंशांचा त्रिकोण. तर याच्यामध्ये आपण जर कर्ण ही बाजू 2 घेतली तर 30 अंशासमोरची बाजू त्याच्या निम्मी म्हणजे 1 असते आणि 60 अंशासमोरची बाजू कर्ण गुणिले वर्गमुळात 3/2. कर्ण गुणिले वर्गमुळात 3/2 इतकी असेल. म्हणजेच जर एखाद्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन म्हणजे 90 अंश असेल आणि इतर दोन कोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी, कर्ण भागिले 2 व 60 अंशासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण इतकी असते. जर 30 अंशासमोरची बाजू 1 असेल तर कर्ण 2 असेल आणि 60 अंशासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण इतकी असेल म्हणजे वर्गमुळात 3. हे झाले 45, 45, 90 अंश आणि 30, 60, 90 अंश हे दोन प्रमेय. हे महत्त्वाचे आहेत. उदाहरणं सोडवताना त्यांचा उपयोग होईल. आता काटकोन त्रिकोणांची समरूपता. काटकोन त्रिकोणांची समरूपता. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या काटकोन त्रिकोणात काटकोनावरून जर आपण लंब टाकला कर्णावर
तर आपल्याला एकूण 3 काटकोन त्रिकोण मिळतात. मूळचा त्रिकोण ABC, दुसरा ADB आणि तिसरा BDC. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे 2 काटकोन त्रिकोण तयार होतात आणि एकूण मूळ त्रिकोणाशी ते समरूप असतात. मूळ त्रिकोणाशी ते समरूप असतात. बघा, त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश, BD लंब AC आणि A', D', C. आपल्याला दाखवायचे त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. तर आता आपण एका वेळेला 2 त्रिकोण घेऊया. ABC व ADB मध्ये, ABC व ADB मध्ये कोन ABC बरोबर ADB प्रत्येकी 90 अंश आहे. कोन ABC आणि कोन ADB हे प्रत्येकी 90 अंश आहेत. कोन BAC बरोबर कोन DAB, कोन BAC बरोबर कोन DAB हा सामायिक कोन आहे. A हा कोन सामायिक आहे. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB कोको कसोटीनुसार. तसंच आता आपल्याला ABC आणि BDC हे 2 त्रिकोण घ्यायचे आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण BDC मध्ये कोन ABC बरोबर कोन BDC पुन्हा एकदा प्रत्येक कोन 90 अंश. ABC बरोबर BDC प्रत्येकी 90 अंश. कोन ACB बरोबर BCD सामायिक कोन. म्हणून पुन्हा एकदा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. तुमच्या लक्षात आलं असेल आता ABC समरूप ADB, ABC समरूप BDC. आपण संक्रामकता गुणधर्म वापरणार आहे, कारण एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप, पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप, म्हणून दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. कारण आहे संक्रामकता. संक्रामकता. एक त्रिकोण दुसऱ्याशी समरूप, दुसरा तिसऱ्याशी समरूप, म्हणून पहिला तिसऱ्याशी समरूप आहे. काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचे प्रमेय आपण सिद्ध केले. आता आपल्याला बघायचे भूमिती मध्याचे प्रमेय. भूमिती मध्याचे प्रमेय. आधी भूमिती मध्य म्हणजे काय ते सांगते, नीट बघा. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC हा 90 अंश आहे. B वरून मी AC वर म्हणजे कर्णावर लंब टाकलेला आहे, BD लंब AC. आता आपल्याला पुन्हा एकदा 3 काटकोन त्रिकोण मिळालेत. तर याचा जो लंब आहे हा समोरच्या बाजूला म्हणजे कर्णाला प्रमाणात छेदतोय आणि याच्यामुळं BDचा वर्ग हा AD गुणिले DC इतका असेल. म्हणजेच BD हा भूमिती मध्य असेल. तर काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेच्या प्रमेयावरून आपल्याला भूमिती मध्याचे प्रमेय काढता येते. त्याची व्याख्या अशी आहे, कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर समोरील शिरोबिंदूवरून लंब टाकला असता तो कर्णाचे 2 भागात विभाजन करतो आणि तो त्यांचा भूमिती मध्य असतो. BD हा ACचा भूमिती मध्य, AD गुणिले DC. आता आपल्याला दिलेलं काय आहे, ABC मध्ये ABC बरोबर 90 अंश,
बी डी लंब ए सी, ए डॅश डी डॅश सी. आपल्याला दाखवायचे बी डी वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी. आत्ताच आपण समरूपतेचे प्रमेय बघितले, त्यामुळे ए डी बी समरूप बी डी सी हे माहिती आहे आपल्याला. बाजू प्रमाणात घेऊया. ए डी छेद बी डी बरोबर बी डी छेद डी सी. ए डी छेद बी डी बरोबर बी डी छेद डी सी. म्हणून बी डीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी. बी डीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी. बी डी वर्ग बरोबर ए डी गुणिले डी सी. आज आपण इथंच थांबतोय. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता आणि त्याचा व्यत्यास आपण उद्या बघूया.